नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. आणि आज महत्त्वपूर्ण ज्या घटना घडल्या होत्या त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके, लक्ष द्यायचं आहे. तर आज आहे 22 मे 2026 आणि आज आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. तर संयुक्त राष्ट्राने मिळून जैवविविधता टिकली पाहिजे यासाठी जनजागृती दिन म्हणून आजचा दिवस जे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो किंवा साजरा केला जातो. बघा, तर आजच्या दिवशी काय झालं होतं तर ते आपण बघू. स्वीडन आणि प्रशिया, आजच्या दिवशी स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्बुर्गचा तह झाला होता. कोणता तह? हॅम्बुर्गचा तह झाला होता 1762ला. स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्बुर्गचा तह झाला होता 1762ला. आजच्या दिवशी राईट बंधूंनी आपल्या उडणाऱ्या यंत्राचं पेटेंट आपल्या नावे केलं होतं. म्हणून विमानाचे जनक कोण म्हणतो आपण? राईट बंधू म्हणतो. कारण का? त्यांनी उडणाऱ्या यंत्राचे पेटेंट घेतलं होतं 1906ला. त्याच्यानंतर स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 रेल्वेची टक्कर झाली आणि 227 लोक ठार झाले आणि 246 लोक जखमी झाले. ही घटना कधीची आहे तर 1915ची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चीनच्या जिनिंग जवळ असलेल्या जवळ झालेल्या भूकंपात 2 लाख लोक मेले. 8.3 एवढा प्रचंड मोठा तीव्रतेचा भूकंप होता आणि ही घटना कधी झाली? 1927ला झाली. तर 2 लाख लोक मेले होते. तिथं भयानक घटना झाली होती. तर बघा, आजच्या दिवशी हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळाली होती आणि हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला होता. कधी आला होता? 1961ला राष्ट्रपतीची स्वाक्षरी त्याच्यावर झाली आणि हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला होता. त्याच्यानंतर सिलोन नावाचे जो देश आहे म्हणजे श्रीलंकाला काय म्हणायचे? पहिले सिलोन म्हणायचे. तर या सिलोन राष्ट्राने नवीन घटना स्वीकारली आणि सिलोन राष्ट्र म्हणजे श्रीलंका प्रजासत्ताक झालं आणि यांनी राष्ट्रकुल देशामध्ये प्रवेश केला आणि 1972ला त्यांनी नवीन घटना स्वीकारली आणि राष्ट्रकुलात प्रवेश केला आणि श्रीलंका हे नावसुद्धा धारण केले. तर आजचा जो श्रीलंका आहे यांनी प्रजासत्ताक घटना स्वीकारली कधी? 1972ला. त्याच्यानंतर भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सूत्र हातात घेतली. तर हे सूत्र कधी हातात घेतले? 2004 रोजी घेतले. तर आपणास माहीत आहे, काय माहिती आपणास? की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पक्षाचा पराभव करून डॉक्टर मनमोहन सिंग हे काँग्रेस धार्जिन सरकार अस्तित्वात आले होते आणि काँग्रेसचं सरकार आल्याच्यानंतर पंतप्रधान म्हणून कोण जाईल हा प्रश्न होता. त्यावेळेस पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून सोनिया गांधी यांचं नाव चर्चेत होतं, परंतु सोनिया गांधी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचं ठरवलं. तर 2004 रोजी म्हणजे 22 मे 2004 रोजी डॉक्टर मनमोहन सिंग भारताला पंतप्रधान म्हणून लाभले आणि भारताचा सुवर्णकाळ म्हणून 2004 ते 2012पर्यंत, ओके, 11-12पर्यंत भारताचा 10पर्यंत, नंतर 11-12 हे आंदोलनात गेले. समजा 10-11 अन्नाचं आंदोलन माहीत असेल आपल्याला. पण भारताचे 13वे राष्ट्रपती राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान होतं. कधी राष्ट्रपतीकडून त्यांनी पदभार स्वीकारला म्हणून इथं राष्ट्रपती हा शब्द अपेक्षित होता. भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सूत्र हातात घेतले. तर बघा, त्याच्यानंतर टोकियो स्कायट्री ही जगातील सर्वात मोठ्या इमारतीपैकी दुसऱ्या नंबरची. पहिल्या नंबरची कोणती? बुर्ज खलिफा. तर टोकियो स्कायट्री हे 634 मीटर उंचीची इमारत 2012 रोजी
लोकांसाठी खुली करण्यात आली. ओके. आणि बुर्ज खलिफा 827.8 मीटर उंचीची इमारत आहे. ही जगातली सर्वात मोठी इमारत. कोणती? बुर्ज खलिफा सर्वात मोठी 827.8 मीटर. आणि टोकियो स्कायट्री 634 मीटर उंचीची जगातली सर्वात उंच इमारतीपैकी 2 नंबरची इमारत 2012 रोजी लोकांसाठी खुली करण्यात आली. त्याच्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 812 या बोईंग 737 विमानाचा अपघात झाला आणि 166 पैकी 157 जणांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे भारताच्या इतिहासातली. एअर इंडियाचा अपघात झाला 2010 रोजी घडलेली ही घटना. 166 पैकी 158 लोकांचा मृत्यू तिथं झाला. आज थोर समाजसुधारक राजाराम मोहन राय यांचा जन्म झालेला लक्षात घ्या. आज कोणाची जयंती आहे? राजाराम मोहन राव यांची जयंती. यांनी काय केलं तर यांनी खूप अशी कार्य केले. ओके. तर ब्रह्मोस समाजाची स्थापना केली त्यांनी. परंतु त्यांनी सती प्रथा बंद केली. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी झाला आणि मृत्यू कधी झाला तर 27 सप्टेंबर 1833 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आज राजाराम मोहन राय यांची जयंती. यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. आपण जैवविविधता पाळली पाहिजे. आपण जैवविविधतेला काय केलं पाहिजे? खतपाणी घातलं पाहिजे. रासायनिक खतं कमी वापरून नैसर्गिक खतं आपण वापरले पाहिजे. जेणेकरून काय होईल? जैवविविधता टिकेल, मृदेची समृद्धता टिकेल आणि आपल्या शेतकऱ्याला फायदा होईल. तर आज राजाराम मोहन राय यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.